अयोध्या के श्री राम मंदिर में कथित दान चोरी के मामले के विरोध में आज नागपुर जिले में राम भक्त आस्था जागरण यात्रा निकाली गई। ये यात्रा रामटेक से शुरू होकर कामठी के राम मंदिर में समाप्त हुई। इस यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु और राम भक्त मौजूद रहे। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं NTV 24 न्यूज। अयोध्या के श्री राम मंदिर में कथित दान चोरी मामले के विरोध में आज राम भक्त आस्था जागरण यात्रा का आयोजन किया गया था। ये यात्रा सुबह 10 बजे से नागपुर जिले के रामटेक स्थित गढ़ मंदिर में शुरू हुई और कामठी के राम मंदिर में इसका समापन हुआ। आयोजकों के अनुसार यात्रा का उद्देश्य इस मामले के विरोध में श्रद्धालुओं की भावनाओं को शांतिपूर्ण तरीके से व्यक्त करना था। इस यात्रा में बड़ी संख्या में राम भक्त और श्रद्धालु मौजूद हुए। NTV 24 के लिए रामटेक से कैमरामैन अनुराग शिंदे के साथ पंकज चौधरी की रिपोर्ट। रीटेक। NTV 24 के लिए रामटेक से कैमरामैन अनुराग शिंदे के साथ पंकज चौधरी की रिपोर्ट। रामटेक हे ऐतिहासिक क्षेत्र आहे जिथे रामाचा वास राहिलेला आहे आणि अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं राम भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी झालेली आहे त्यामुळे राम भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे, त्यांच्या श्रद्धाचा व्यापार करण्यात आलेला आहे। त्याच्या विरोधातलं हे काँग्रेस पक्षातर्फे केलेलं हे जनजागृती यात्रा आहे, ज्यामध्ये समाजाला जे हिंदुत्व सांगितले जाते, बीजेपीचं संघाचं हिंदुत्व वेगळं आहे, आमचं जे हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही, आम्ही हिंदू धर्माचे उपासक म्हणून हे आम्ही माणुसकी जपणारे लोक आहोत। तिथं श्रद्धा आहे, तिथं प्रेम आहे, तिथं संवेदना आहे, तिथं भावना आहे। मात्र याच्या विपरीत फक्त कट्टरवादाच्या निमित्तानं माध्यमातून समाजाला गुमराह करणं आणि त्यांच्या भावनेसोबत खेळ करणं हा जो काम भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या लोकांकडून सुरू आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। एवढ्या मोठ्या चोरी झाल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काहीच भावना किंवा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात नाही। या उलट मुजोरीनं म्हटलं जाते की हिंदूंचे पैसे हिंदूंनी चोरलेले आहेत। तर हे एक प्रकारे हे निषेधार्थ आहे। सामान्य जनतेचा छळ केला तशाच पद्धतीचा छळ जो आहे तो प्रभू रामासोबत केला। प्रभू रामाचा राजकीय वापर वोट आणि नोट याच्यासाठी करणाऱ्या भाजपचा निषेध करण्यासाठी आणि प्रभू रामाला सुरक्षित करण्यासाठी, आस्था सुरक्षित करण्यासाठी, या करोडो जनतेची श्रद्धा सुरक्षित करण्यासाठी आंदोलन आज आम्ही सुनील भाऊच्या नेतृत्वात, बबलू भाऊच्या नेतृत्वात आम्ही आज काढतोय। काल उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नागपुरात येऊन त्यांनी रामरक्षा महाआरती करून आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं होतं की रामरक्षा महाआरतीमध्ये त्यांनी सहभागी व्हावे, पण बीजेपी आणि RSSकडचे कोणतेही पदाधिकारी तिथे आलेले। मी आपल्याला पहिलेच सांगितलं, बीजेपीसाठी प्रभू रामचंद्र आस्थेचा, श्रद्धेचा, धर्माचा विषय नाही, वोट आणि नोट हा विषय आहे। हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्यांना 2024च्या निवडणुकीतच लाथ घातली होती, आता पेकाटात घातलेली आहे। कारण की त्यांना माहिती आहे की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे ते रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य लोकांच्यासाठी ज्या प्रजाहिताध्यक्ष राजा राम होते त्याचं काँग्रेस काम करत आहे। आता इथून त्यांना घालवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनीच आम्हाला इथं आणलेलं आहे। आणि काल CJPच्या प्रोटेस्टबद्दल सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी मुंबईमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन करणार आहे, त्यावर तुमचे हे निष्ठुर निर्दयी सरकार आहे। लोकशाहीमध्ये वाटाघाटी करून प्रश्न जे उभे झालेले आहे त्याची सोडवणूक करायची असते, त्याऐवजी दडपशाही करण्याचं काम करून लोकशाही देशात संपलेली आहे असा संदेश जो आहे तो सगळ्या जनतेला त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे जनतेने आता सतर्क व्हावं। त्यांचे जे प्रश्न आहे, रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य, महागाई, महिलांची सुरक्षा, प्रभू रामचंद्र आणि हे सगळे मंदिरं यांची सुरक्षा, हे आता काही ते करणार नाही आहे। त्यांना वाटेल तसं ते वागतील, म्हणून जनता जी आहे तीच रस्त्यावर आलेली आहे। खरं तर समग्र हिंदू भक्तांची भावना ही दुखावल्या गेलेली आहे। राम मंदिरातील अयोध्येमध्ये जी चोरी झालेली आहे आणि ती चोरी इतरांनी नव्हे तर त्या संस्थेच्या मंडळांनीच केलेली आहे आणि या करोडोच्या चोरीमुळे आज प्रभू रामचंद्राचे जेवढे भक्त या देशामध्ये आहेत त्यांची सर्वांची आस्था आणि भक्ती दुखावल्या गेलेली आहे। आणि त्याच्याच निषेधार्थ प्रभूचरणी विनंती करण्यासाठी की हे प्रभू, अशा प्रकारे वाईट दुष्कृत्य करणाऱ्यांना, महापाप करणाऱ्यांना सजा झालीच पाहिजे। अनेक हिंदू भक्तांच्या मनामध्ये प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने आज या अयोध्येच्या मंदिरामध्ये अयोध्या के मंदिर में चोरी करने वाले चोर कौन है, और जनता पूछती है कि चौकीदार मौन क्यों है।
आणि अशा प्रकारे आज सरकारचं जे मौन आहे, एक शब्दही ते बोलायला तयार नाही आणि त्यामुळे भक्तांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज सर्वजण चंदा चोरीच्या निषेधार्थ आज हजारोच्या संख्येने राम मंदिरामध्ये इथून आम्ही यात्रा सुरू करतोय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय सियाराम, जय सियाराम. राम भक्त आस्था जागरण यात्रेमध्ये आज हजारो भाविक उपस्थित झालेले आहे. एक हाक आम्ही रामटेकच्या गडमंदिराकरिता मारलेली होती, त्याबद्दल हजारो संख्येनं इथं रामटेक लोकसभेमधून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामधून आज इथं हजारो लोक उपस्थित झालेले आहे. त्याचे कारण ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिर मध्ये जी लूट झालेली आहे, चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे दुखलं आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून आज इथं लोक दिसत आहे. कारण ज्यांनी प्रभू श्री रामचंद्र या नावावर या देशामध्ये मतदान मागितलं, सरकार स्थापन केली, मंदिरचा शिलान्यास केलं, त्याचा श्रेय घेतलं, परंतु चोरीवर भ्रष्टाचारावर एक शब्दही तोंडातून काढायला तयार नाही आहे. त्याबद्दलचा आक्रोश म्हणून आज इथं सर्व जनता इथं उपस्थित झालेली आहे. आणि रामटेक गड मंदिरचे जे विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राजकीय लोकांच्या हातात हा मंदिर देण्याचा पाप करण्यात आलेला आहे, म्हणजे यांची मनशा काय आहे, यांच्या तोंडामध्ये प्रभू श्री रामचंद्र नाव असते पण कर्म पूर्ण रावणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच भावनेपोटी आज सर्व भाविक भक्तगण इथं उपस्थित झालेले आहे, एकत्रित झालेले आहे आणि सरकारला बाध्य करणार आहे की अयोध्या राम मंदिर मध्ये आणि रामटेकच्या गड मंदिर मध्ये जे पाप करण्याचा कृत्य आपण करत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्याकरता सर्व भाविक भक्त इथं उपस्थित झालेले आहे.